आता आम्ही हा जो प्रकल्प आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही काढली याच्यासाठी की आम्हाला एक डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट, जसं तुम्ही बोला डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प खूप प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे. सगळा कचरा जाऊन डम्पिंग ग्राउंडला जातो आणि हजारो टनमध्ये डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग काय केलं पाहिजे तर प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक एरियामध्ये या कचऱ्याचं डिस्पोजल झालं पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होतो की शहरांमध्ये जागा नाही आहे, जिकडे जागा मिळेल तिकडे आजूबाजूचे लोक त्याला विरोध पण करतात. त्याच्या संकल्पनेतनं त्या गोष्टीनंतर आम्हाला ही संकल्पना सुचली आणि जगामध्ये ही टेक्नॉलॉजी फक्त आपल्याकडेच आहे आणि अजून कोणाकडे ही टेक्नॉलॉजी अजून नाही आहे. ह्याच्यात हे असं आहे की हे म्हणजे वेस्ट डिस्पोजल मशीन ऑन द व्हील. म्हणजे ही गाडी जाणार, सोसायटीचा कचरा घेणार, श्रेड होणार, इकडे श्रेडिंग मशीन आहे, श्रेड नंतर स्क्रूप्रेस नंतर ते आतमध्ये डायजेस्टरमध्ये जाणार. डायजेस्टरमध्ये हजारो लाखो करोडो बॅक्टेरिया आहेत जे याला खायला चालू करतात. अच्छा. हाऊ मच टाइम डज इट टेक? इट टेक्स अराउंड 8 to 12 days to get fully decomposed. So but then the one is occupied after getting filled? No, every day you can put it. I mean, see, the volume is designed such a way that you can every day you can put the fresh waste आणि जे त्याच्या आतमध्ये जो कचरा आहे तो कचरा खत बनायला चालू होत राहतं. म्हणजे आपण डे 1ला जो कचरा टाकतो ना तर डे 12 डे 10ला आपल्याला खत बाहेर पडतो. तोपर्यंत खत बाहेर नाही पडत. मग 13व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी कचरा 13व्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 14व्या दिवशी. तो स्टोरेज कॅपॅसिटी तेवढी आम्ही स्टोरेज कॅपॅसिटी ठेवलेली आहे. स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे त्याची टोटल? याची टोटल स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे 1.5 टन हे रोजचं डेलीच आहे. त्याच्यात 6.5 टाइम ही त्याची स्टोरेज कॅपॅसिटी ठेवलेली आहे. आता तुम्ही एवढी मोठी व्हॅन काढलेली आहे, आत्ताच गणेश नाईक साहेबांनी त्याचं ओपनिंग केलेलं आहे. तुम्ही कंपनीचे MD आहेत आणि ही व्हॅन जी आहे ही फक्त मुंबईपुरती ठेवणार आहेत का पूर्ण ऑल महाराष्ट्राला पण तुम्ही हे सप्लाय करणार आहे त्या गोष्टीचं? आणि तुम्ही कोणत्या कंपनीशी टायअप केलेला आहे किंवा कोणत्या गव्हर्नमेंट BMC असू दे, नवी मुंबई असू दे, पनवेल जेवढे महानगरपालिका आहेत काय त्यांच्याशी कोणाशी टायअप आपलं झालेलं आहे का? आम्हाला या क्षेत्रामध्ये 15 वर्ष झाली आणि जवळजवळ कोकणपासून तुम्ही या पट्ट्यात किंवा महाराष्ट्रामध्ये बघाल तर जवळजवळ 25 नगरपालिकांमध्ये आमचं काम चालू आहे. हे जे मशीन आहे हे 1.5 वर्षापूर्वी ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने घेतले 2 मशीन पहिले आणि त्यांनी जवळजवळ वर्षभर चालवून बघितले. व्हॉट इज द रिस्पॉन्स वॉज टू गुड. म्हणजे सेग्रिगेशन ॲट सोर्स 6000 लोक घरात ओला कचरा सुका कचरा वेगळा करतात. ही गाडी जाते, ओला कचरा घेते आणि हे बघून ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी अजून 22 गाड्यांचं टेंडर काढलं आणि ते टेंडर पण आम्हाला मिळाले. तर ठाण्यामध्ये जवळजवळ 22 गाड्या, मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ 20-22 गाड्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक 70 गाड्यांपर्यंत अजून जातील एवढं म्हणजे आमचं काम आत्तापर्यंत झालेलं आहे, ज्याच्यावरती आमचं काम चालू आहे. नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये नाईक साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे एक इनोव्हेटिव्ह म्हणून हे घेतलेलं आहे. जसं आता ते मगाशी बोलले की हे जर फिजिबिलिटी बरोबर आली तर हे डेफिनेटली त्यांनी तर पूर्णच न्यू बॉम्बेला किती लागतील गाड्या हे त्यांनी हे केलं. हे कसं आहे की जर तुम्हाला म्हणजे याचा सिम्पल कॉन्सेप्ट असं आहे, जर एका नगरसेवकाकडे 20,000 फ्लॅट्स म्हणजे 20,000 पॉप्युलेशन 20,000 फ्लॅट्स असतील तर ह्या फक्त 6-7 गाड्या त्यांच्या जर वॉर्डमध्ये फिरल्या तर त्यांच्या वॉर्डमधनं आत्ता जो डम्पिंग ग्राउंडला झालेला कचरा आहे हा कचरा 10% पण उरणार नाही. म्हणजे फक्त सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह हेच गोष्टी फक्त इन्सिनरेशनसाठी जातील. बाकी ड्राय वेस्ट सगळा रिसायकल केला जातो आणि वेट वेस्ट हा याच्यामध्ये जाणार. आणि जो रिसायकल केलेला आहे ते तुम्ही ते किती दिवसानंतर आपण म्हणजे त्याचा उपयोग पुढे काय होणार आहे? रिसायकल जे करतो ड्राय वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, कागद आहे, कापड आहे, या सगळ्या गोष्टी रिसायकल केल्या जातात. म्हणजे प्लास्टिकमध्ये पण LD, HMPP हे सगळं सॅग्रिगेट 27 टाईपचं प्रकारचं आम्ही सॅग्रिगेशन करतो आणि त्याच्यानंतर ते आम्ही रिसायकलिंगला पाठवतो. असं आहे. त्याचा मग सगळे इंडस्ट्रीमध्ये त्याला रॉ मटेरियल म्हणून वापरतात आणि त्याचं परत प्लास्टिकमध्ये रूपांतर केलं जातं. आता जी तुम्ही एवढं मोठं म्हणजे शिवधनुष्य पेलताय काय ह्याच्या मागे तुमच्या कंपनीचा तुम्हाला किती सपोर्ट आहे? कंपनी आम्ही ॲक्च्युली गेले 15 वर्ष आम्ही या फील्डमध्ये आणि हे मशीन बनवण्यासाठी आम्ही जो 3 गाड्या घेतल्या आणि स्क्रॅप केल्या. हे जवळजवळ प्रसाद वाणी म्हणून आमचे जे टेक्निकल डायरेक्टर आहेत
तर त्यांनी जवळजवळ ह्याच्यावरती 6 वर्ष काम केलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर कारण की म्हणजे वर्ल्डमध्ये कोणी विचारच नाही केला या गोष्टीचा. आम्ही हे महाग आहे म्हणजे कारण आता आपलं कसं आता कॉस्ट इज अराउंड दे हॅव टेकन इट फॉर 1.5 करोड की त्याच्यामध्ये काय होते की म्हणजे तुम्हाला जागा लागत नाही, डम्पिंग ग्राउंड लागत नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा तुम्हाला फायदा म्हणजे आता आपण सगळं कमर्शियल किंवा बाकी गोष्टी बोलतोय, सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्याच्यातनं मिथेन बाहेर येत नाही, त्याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस नाही, त्याच्यामुळे ओझोन लेअर नाही, त्याच्यामुळे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नाही. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये लिचेड तयार होत नाही. सर आपको ये आयडिया कहाँ से आया? ही संकल्पना कशी तयार झाली? संकल्पना अशी झाली की आम्ही क्रिएटर आय टोल्ड यू नो आय मीन द आयडिया वॉज कंबाईनली आमची आयडियाज होत्या. आणि क्रिएटर इज मिस्टर प्रसाद वाणी हू इज अ टेक्निकल डायरेक्टर. ही वॉज वर्किंग विथ सिमेंस फॉर अराउंड 18 years मेकॅनिकल.